संदर्भात केलेली आहे? एक कॉमन माणूस साधारणतः अशा प्रकारच्या शंका व्यक्त करू शकतो. साधारणतः या दोन ठिकाणांमधलं म्हणजे आमचं साहित्य स्वीकारण्याचं अंतर आणि वाहनं ज्या ठिकाणी मशीन घेऊन असलेलं वाहन आढळून आलं त्यातलं अंतर साधारणतः 500 मीटर आहे. तिथे असण्याचं कारणही ज्या वाहनाचे मालक जे आहेत त्यांची तिथे एक हॉटेलच्या शेजारी असलेली टपरी होती. त्या ठिकाणी वाहन चालकाने वाहन लावलं आणि तो आपल्या घरी निघून गेला. कोणाला असं वाटणं आम्ही स्वाभाविक समजतो, परंतु तसा प्रकार नाहीये हे प्रशासनाच्या वतीनं आम्ही ठामपणे सांगू इच्छितो. सर, प्रशासन कुठेतरी लोकशाहीची थट्टा करते का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. कारण बारच्या शेजारी, हॉटेलच्या शेजारी जर ईव्हीएम मशीन राहत असतील तर अनेक प्रश्न जे आहेत या निमित्तानं उपस्थित होतात. सर, आपण असं म्हणू शकतो, परंतु आमची ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ती जवळपास 2700 मतदान केंद्रावरती राबवली जाते आणि त्यासाठी जवळपास 300 झोनल अधिकारी आमचे काम करतात. हा प्रकार ज्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत घडला ते साधारणतः 1 वर्षभरापूर्वी शासकीय सेवेमध्ये रुजू झाले आहेत असं कळालं. निवडणुकीचं त्यांना गांभीर्य नाही असं मी म्हणू शकत नाही. कुठेतरी संवादाचा अभाव त्यांच्या आणि त्यांच्या टीममध्ये आणि त्यांच्या वाहन चालकामध्ये होता. त्याच्यातून हा प्रकार खरं तर घडला. तो त्यांच्या निदर्शनासही आला. तो जर त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना सांगितला असता तर दुसऱ्या वाहनांची व्यवस्था करून ती व्यवस्थित मशीन्स आमच्या कार्यालयाकडे घेऊन येता आलं असतं. पण त्यांना कदाचित असं वाटलं असावं की याचं जास्त चर्चा होऊ नये, मी माझ्या स्तरावरती ती वाहनं घेऊन येतो, म्हणून त्यांनी ती वाहनाच्या ठिकाणी पोहोचून त्या मशीन्स आणण्याचा प्रयत्न केला. प्रकार दुर्दैवी आहे आणि गंभीर पण आहे. आमच्या लेखी अशा चूक घडणे अपेक्षित नाही, कारण आम्ही सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना, मतदान अधिकाऱ्यांना या निवडणूक प्रक्रियेत जर सर्वात महत्वाचं काय आहे हे सांगतो तर ती आहे ईव्हीएम. ईव्हीएम विषयी खूप काही बोललं जात असताना या ईव्हीएमची आटमोस्ट काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे. कुठेतरी चूक आमच्या अधिकाऱ्याकडून घडलेली आहे ज्यांच्या ताब्यामध्ये या ईव्हीएम होत्या आणि आम्ही त्याची चौकशी करतोय, त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करतोय. प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे याबद्दल स्थानिक अधिकाऱ्यांकडून पण माहिती घेतोय. संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस वगैरे काही बजावण्यात आली आहे का? आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांना म्हणजे निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक गोष्ट नोटीस देऊन होत नाही, ओरली सूचना दिलेल्या असतात, त्यांचे खुलासे घेतलेले आहेत. सदर जागेवरती जेव्हा खूप मोठ्या प्रमाणावरती नागरिक जमा झाले, 40-50च्या संख्येने असतील, 20-30 असतील, म्हणजे न्यूज चॅनलमध्ये दिसत आहे, तो साधारणतः प्रत्येक गोष्टीचा एक पंचनामा असावा. काय घडलं, कुठे घडलं, किती वाजता घडत आहे. आजकाल व्हिडिओमध्ये सगळं रेकॉर्ड होतं, परंतु काही गोष्टी अनावधानाने राहून जातात. म्हणून आम्ही या घटनेचा पंचनामा केलाय. ती जी टीम आहे म्हणजे झोनल अधिकारी आणि त्यांचे सहाय्यक यांचे पण खुलासे घेतो आहे. वाहन चालकांनी थोडासा हलगर्जीपणा जास्ती केला असं आम्हाला वाटतंय, तर आम्ही त्यांच्यावरती देखील कारवाई करतो. वाहन चालकांचा उल्लेख करताय सर, पण ते जे वाहन आहेत ते खासगी वेंडर कडून तुम्ही म्हणजे हस्तांतर केलेलं, पण त्या वेंडरवरती कारवाई करताय का, कसं आहे? आय डोंट थिंक की वेंडरची याच्यामध्ये काही चूक आहे. वेंडरला आम्ही काम दिलं आहे वाहनं पुरवण्याचं. आता वाहन ज्यांनी पुरवलं आहे ते निवडणूक कामासाठी पुरवलेलं असताना वाहन चालकाची ही जबाबदारी आहे की ज्या अधिकाऱ्यांसाठी ते वाहन दिलं होतं त्या अधिकाऱ्याच्या निर्देशाप्रमाणे वागणं. एखादा वेंडर त्याने जवळपास जर आम्हाला 300 वाहनं दिली असतील तर हे मॅनेज करू शकणार नाही की तो प्रत्येक त्यांचा वाहन चालक अशा अधिकाऱ्यांच्या सूचना पाळतोय किंवा नाही, हे मॅनेज करू शकेल. बट वी विल बी लुकिंग ॲट दॅट पॉइंट ऑल्सो. या प्रकरणात एकंदरीत किती जणांवरती कारवाई वगैरे करणार आहे? आमच्या लेखी झोनल अधिकारी दोषी आहेत, त्यांचे सहाय्यक दोषी आहेत आणि वाहन चालक दोषी आहेत. त्या मशीन्सचं आता काय करण्यात आलेलं आहे? तिथं